तुम्ही कधी विचार केला आहे का जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहलाखाली अशा 22 खोल्या आहेत की ज्या सामान्य लोकांसाठी आजही उघडल्या जात नाहीत. त्या खोल्यांमध्ये नेमकं काय आहे? प्राचीन खजिना, मुघलांचे रहस्य किंवा एखादे प्राचीन मंदिर? आज आपण जाणून घेणार आहोत या 22 खोल्यांमागील गूढ सत्य. आणि शेवट तुम्ही ठरवा की या मागील सत्य काय असू शकतं. उत्तर प्रदेश मधील आग्रा येथील असलेला ताजमहल 1632 मध्ये मुघल सम्राट शहाजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ बांधण्यास सुरुवात केली. जगातील सर्वात प्रसिद्ध स्मरणार्थांपैकी एक आहे आणि दरवर्षी येथे लाखो पर्यटक भेट देतात. परंतु या भव्य स्मारकाखाली काही खोल्या बंद असल्यामुळे त्या भोवती अनेक चर्चा आणि अफवा पसरल्या आहेत. तुम्हाला माहित आहे की या 22 खोल्या नेमकी कुठे आहेत? ताजमहलाच्या मुख्य संगमाच्या भागाच्या खाली यमुना नदीच्या बाजूला लाल दगडांच्या ताजमहलात सलग अनेक खोल्या आहेत. या खोल्यांपैकी सुमारे 22 खोल्या कायम बंद ठेवण्यात आल्या आहेत. सामान्य पर्यटकांना किंवा बहुतांश संशोधकांना तिथे प्रवेश दिला जात नाही. याच कारणामुळे अनेक रहस्यकथा जन्माला आल्या. काही लोकांचा दावा आहे की या खोल्यांमध्ये प्राचीन हिंदू मंदिरांचे अवशेष आहेत. काहींचे म्हणणे आहे की तिथे मौल्यवान खजिना लपवला आहे, तर काहींच्या मते त्या खोल्यांमध्ये मुघल काळातील गुप्त दस्तावेज किंवा पुरावे आहेत. मात्र या दाव्यांना ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग म्हणजे ASI यांच्या मते या खोल्या मुख्य इमारतीचा पाया मजबूत ठेवण्यासाठी आणि ओलावा नियंत्रित करण्यासाठी बांधण्यात आल्या. यमुना नदी जवळ असल्यामुळे तल भागात कायम ओलावा राहतोय. सुरक्षेच्या आणि संवर्धनाच्या कारणांमुळे या खोल्या सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. यामुळे स्मारकाचं नुकसान होण्याचा धोका कमी होतो. काही वर्षापूर्वी न्यायालयात या खोल्या उघड्या करून तपासणी करण्याची मागणी आली होती. मात्र न्यायालयाने असा निष्कर्ष दिला की अफवांच्या आधारावर ऐतिहासिक स्मारकांबद्दल असे निष्कर्ष काढता येत नाहीत. त्यामुळे खोल्या उघडण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. आजपर्यंत सार्वजनिकरित्या असे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. त्या 22 खोल्यांमध्ये मंदिर, गुप्त खजिना किंवा इतर कोणतेही गुप्त रहस्य निश्चितपणे आहे. इतिहासकारांचे मत आहे की या खोल्या वास्तुशास्त्रीय आणि संरचनात्मक कारणांसाठी वापरली गेल्याची शक्यता अधिक आहे. म्हणून सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक दाव्यांकडे पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे योग्य नाही. तर मित्रांनो, ताजमहलाखालील 22 खोल्या आजही लोकांच्या उत्सुकतेचे विषय आहे. पण सध्या उपलब्ध पुराव्यांनुसार त्यामध्ये नेमकी काय आहे याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. तुमच्या मते त्या खोल्यांमध्ये नक्की काय असू शकते? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की लिहा. अशाच रहस्यमय, ऐतिहासिक आणि रोचक माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.